मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण अश्विनी विश्वास सपाट या वहिनींना या माऊलीला भेटणार आहोत। चिराडपाडा भिवंडी इथे राहणारे हे कुटुंब आणि रेशीम शेती आणि रेशीम शेतीच्या बरोबर एकीकडे कुक्कुटपालन तर दुसरीकडे मत्स्य शेती ही सुद्धा अत्यंत मनोभावे ही शेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सगळ्या कुटुंबाची साथ आहे आणि म्हणूनच अत्यंत आनंदाने सगळे राहत आहेत। कुटुंबाचं स्वागत करूया आणि गप्पांना पुन्हा सुरुवात करूया। नमस्कार नमस्कार नमस्कार। पण पहिला प्रयोग रेशीम शेतीचा करावा असं तुम्हाला वाटलं? हां, पण त्यावेळेला घरातल्या सगळ्यांनी विरोध नाही केला? नाही 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 बाबा सर्व एकदम आनंदाने केलं। ते पण घरामध्येच घेतलं पहिल्यांदा सुरुवातीला, कारण माझ्याकडे त्यावेळेस पैसे वगैरे नसल्यामुळे ते सेट बांधायला मग घरामध्येच आमची चाळ होती, त्याच्यामध्ये आम्ही प्रयोग केला पहिला आणि तो यशस्वी झाला। अरे कशा आहे तो वहिनी तुमच्यावर कशा वागतात? हा व्यवस्थित। हं? भाऊ जास्त बोलतो की वहिनी जास्त बोलतो? नाही आपण म्हणजे बोलतच नाही, काय कामाचं असेल तर बोलायचं, नाही तर नाही बोलायचं। तुम्ही बरोबर फक्त कोंबड्यांबरोबर बोलत असता। नाही आता कामच ते कोंबड्यावर बोलणं शक्य बरोबर आहे, त्यामुळे सतत हे तिकडे हो की नाही? बरं जाऊ बाई सांगाव तुमचं काय म्हणणं आहे? ताई पण आमच्या चांगल्या आहेत, भाऊ पण चांगले आहेत, तसं काहीच नाहीये। तुमच्या दोघींमध्ये आधी यांच्या कुटुंबात कोण आलं? सपाट कुटुंबात माझ्या आधी ताई आल्या, त्या मोठ्या आहेत, मी छोटी। तुमचं माहेर कुठलं? पालक ना भिवंडी जवळ त्यांच्या भिवंडी जवळच। बरं हो, तेवढ्यातल्या तेवढ्यात सगळे तुम्ही म्हणजे कसं आहे, यांनी एका खर्चात सगळे एका दगडात दोन पक्षी मरतात ना, तसं केलंय। कसं केलं? म्हणजे एका राऊंड मध्ये मला घ्यायला गेले की हिला पण घ्यायला मिळतं। आयडिया चांगली आहे तुमची दोघांची। असं केलं त्यांनी। सपाट कुटुंबाबद्दल काय सांगणार? काय नाही, सगळे चांगले आहेत। भाऊंचा पण स्वभाव चांगला आहे, माझ्या भाऊपेक्षा तरी त्यांचा स्वभाव चांगला आहे। म्हणजे कुठली गोष्ट आणायची झाली तर ताईंना पण आणणार, मला पण आणणार। माझी 2 मुले आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष देणार, माझ्या मिस्टरांकडे पण लक्ष देणार, तसं काहीच नाही। म्हणजे तुम्ही मोठे भाऊ का घरात? त्यामुळे बघा सगळ्या जावा पण सर्वांच्यावरच ते म्हणजे इथे आल्यात बोलतात तसं नाहीच, ओरिजिनल घरामध्ये सर्वांच्यावर लक्ष आहे। सगळ्यांवर सर्वांवर काही घेऊन जायचंच नाही, बरोबर ना? आपल्या कुटुंबाला आमच्या धीरांचा माझा स्वभाव कुटुंब थोडा माझी चिडचिड जबाबदारी आहे। असं वाटतंय मी। हो, यांचा स्वभाव थोडा चिडचिड आहे। जरा चिडचिड आहे। कशामुळे पण? आमच्या कशामुळे ते दोघींबरोबर समजत पण नाही, कोणाचं ऐकत नाही असं तुम्ही म्हणजे। कोंबड्यांबरोबर कमी राहा। त्या आम्हाला दोघींनाही चांगलं नाही बोलत। नाही पण मग असं सिंपल राहायचं, हे बोलतात। करायचं, काम बाय काम पाहिजे असं। आजपासून बघा आता सगळ्यांचं म्हणणं काय, तुम्ही काम एक काम करता, तुम्ही पूर्ण कामाला वाहून घेतलंय, हौस मौज थोडी कमी करता, बरं कमी करता, पण त्याचबरोबर काय पाहिजे नको हे सगळं बघता, बरोबर आहे? बोलताना नेहमी ह्यांना असं वाटतं की तुम्ही तिरपच बोलता, पण तुमचं बोलणं कदाचित वेगळं असू शकतं। ते माझं बोलणं म्हणजे सत्य आहे, असं खोटेगिरी नाही, बरोबर असं आहे। म्हणून त्यांना चिडचिडपणा वाटते ते, हो असं आहे। नाही पण चांगलं आहे ना, असं असलंच पाहिजे। त्याच्यामुळे कसं आहे की जे रोक ठोक जे आहे ते बोलायचं, ते उगाच आपल्याला खोटं काही जमत नाही, ते अंगा ओढून घ्यायचंच नाही। पण ह्याच्यामुळे काही जणांना वाईट वाटतं ना। वाईट वाटलं काय, तो सत्य वागत नाही म्हणून त्याला वाईट वाटते। आपण सत्य वागतो, आपल्याला कसं वाईट मी वाटतं? त्यांच्या ते बरोबर बोलतायत। ते नसेल पण ते वाईट असं आहे ना? तर मग ते कसं काय? त्यांनी कुणाचं आता उगाच 2 जावा एकत्र येऊ नका लगेच। ते बोलतात ते सत्यच बोलतात। नाही नाही, जर त्यांनी कोणाचंही ऐकून आमच्यावर संशयाने बोललेत तर मग असं काय ते सत्य? काय हो, काय म्हणताय तुमचं? असं शक्य नाही, असं शक्य माणूस नाही। जो ऐकतो तो बोलतोय, असं नाही, आहे। प्रत्यक्षात ऐकल्यानंतर लगेच तोंडावर झाटकल्यानंतर माणसाला राग येत नाही। काय जाऊ बाई, बरोबर आहे की नाही? तसं एवढं हे नाहीये। त्यांनी आता कोणाची बाजू घेतली? कोणी? त्यांनी त्यांच्या ते कसे? नवऱ्याची। मग बघा बरं, तुम्ही म्हणतायत मगाशी तुम्ही दोघी जावा एकत्र होऊ नका। पण आहेत दोघी एकत्रच आहेत जावा। हो तशा आहे तो, पण आता त्यांनी शेवटी त्यांचीच बाजू घेतली पण ती। त्यांचीच घेणार ते। हो, बरोबर, माझी पण घ्यायला पाहिजे होती ना तुमची आता. काय बाजू घ्यायला हवी आतापासून होती? मी तिची बाजू घेतली होती की बरं सांगा हो, तुम्ही यांची का नाही बाजू घेतली आता? त्यांची पण घेते, त्यांचं काय नाही घेणार, त्यांचं पण घेणार। दोन्ही माणसं माझीच आहेत। झालं? काय बाळा, काय वाटतं? कसं काय कुटुंबाबद्दल काय सांगणार? आईबद्दल, आईने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? आईने पहिल्यांदा आईपेक्षा फ्रेंड जास्त व्हावं माझं, अशी माझी इच्छा आहे। म्हणजे मला समजून घ्यावं, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे? बघा आता 2 टीम झाल्या आहेत हो, आणि माझ्यावरच येतं तिचं सगळं. म्हणणं आहे की आई सारखी सतत
हुकूमत नको तर मैत्रीण व्हायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एकच आहे का मुलीने मुलीसारखं पण राहिलं पाहिजे. कुठेही जाऊ देत, मी इकडे चालली जाऊ देत, तिकडे चालली जाऊ देत, असं कसं चालेल? नाही नाही, पण बरोबर आहे, मुलीची इच्छा आहे की तुम्ही आई आहातच, ते आईचं जे स्थान आहे ते आईच्या ठिकाणी आहे, पण मैत्रीण म्हणून जरा तिच्याशी जास्त बोलून तिला जरा तुम्ही आणखी मैत्रीचं नातं जपलं पाहिजे असं वाटतंय. सांगा सुनेबद्दल. चांगल्या आहेत माझ्या सुना. सुनात शांत आहेत आणि मुलं मुलं पण छान. मुलं पण शांत आहेत. आनंदात आहात ना? हो सू. एकदम मस्त. रेशीमची शेती करतायत मुलं, बरं वाटतंय की नाही? खूप मदत करतात आम्हाला. रेशीम धागे काढण्यासाठी खूप मदत करतात. बसून खुर्चीत बसून काढायची वेळ येते ना तर त्यावेळेस ते स्वतः मागवतात तिथून. उठत का नाही स्वतः. माझ्यासाठी घेऊन काम यायचे घरी. पूर्ण झालंच मग त्यासाठी 2-4 बंडल आणले ते काढतात. मग हो का? अरे वा, एकदम मस्त. अजून पण काम करतात. खूप काम केले शेतीमध्ये. तुम्ही आता सांगा, दोन्ही वहिन्या कशा आहेत तुमच्या? भाऊजाई माझ्या चांगल्या आहेत, दोन्ही भाऊ चांगले आहेत. बरं एकच सांगा, दोन्ही भावजायांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिने बदल केला पाहिजे, मोठ्या भाऊजांनी स्वभाव केला पाहिजे ना बदल? काय बदल केला पाहिजे? स्वतःचाच नाही चालवला पाहिजे, सगळ्यांना समजावून घेतला पाहिजे. सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे आणि स्वतःचं तेच खरं नाही केलं पाहिजे असं म्हणतायत. खरंय ना. मग बदल आता त्यांनी मला सांगितलं म्हणजे मी बदल करेन उद्यापासून. त्याच्यासाठी मला यायला लागला. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे, चांगले आहेत त्या दोघी पण. पण माझं एकच म्हणणं आहे की त्या एक आम्हाला फोन करावा. फोन करावा. हा, फोन नाही दोघी करत? अजिबात फोन करत नाही, अरे, कधीच अरे, नाही. अरे, करायला पाहिजे ना. हा. हो. रोजच्या आम्हाला हिस्ट्री कळते. त्यांचा मुलगा आमच्याकडे असं मुलगा असला तरी काय झाला, पण आम्ही नंदा आहेत ना, एक आम्ही फोन महिन्यातून एक तरी विचारतोय. फोन केला पाहिजे. ते रोज विचारतो त्यांना का दादा तुमच्या आई कशा आहेत, काय कसं आहे, तर मग ते सगळं व्यवस्थित आहे. आणि त्या नातीमध्ये फार हे झाल्यात. नाही, त्याही विचारलं तरी चालेल. आम्हाला फोन केला पाहिजे. मग असं वाटतं का भाऊजाई आम्हाला फोन करत नाही ना, असं बरोबर मुलांना आहे. विचारून काय आहे? शेवटी आमची चौकशी केली पाहिजे ना भाऊजाई. बरोबर, तुम्ही नाही करायची भाऊजाईंची. आम्ही चौकशी करतोय. अरे पण त्या नाही करत तर तुम्ही का नाही करत फोन? आम्हीच फोन करतोय. विचारून पहा, त्या कधीच करत नाही. का हो नाही करत फोन? विचारून पहा. आमच्या दृष्टिकोनाने तर आम्ही त्यांना फोनही करतोय आणि विचारपूस आमची रोजचीच असते. आणि त्यांना जर आमचं तसं वाटत असेल तर नाही. किती वाजता फोन करतात रोज या? करतच नाही. फोन का नाही करतच करत? नाही. एक फोन करायचा दोघी ना. पण नाही, दोघी पण नाही करत. काय हो, तुम्ही का नाही करत? अहो जरा कामात पण बिझी असते हा, ते तिकडनं. कोंबड्यांना खायला घालत असतात. त्यामुळे तसं त्या नाही. नाहीये, घरात पण आल्यावर काम असतं ना, एवढं आपलं याचं पण आवरायचं सगळं काय. त्या पण तिकडे नाही, मजा रेशीममध्ये जातात. या कशा या घरी एकट्याच असतात, त्यांच्या सुना असतात, त्यांना वेळ असतो, असं आहे ना. पण त्या आईंना फोन करतील तेव्हा सांगत नाही का तुम्ही फोन आलाय म्हणून त्यांच्याकडे पण द्या म्हणून. कसे सांगणार? आम्ही केल्यावर मला बोलायला येतात ना. यांच्याकडचं करत नाही फोन, ही नाही करत फोन. आम्ही फोन केलं कशाला यांना सांगू करा म्हणून. त्यांचा केलं पाहिजे ना. बॅलन्स संपेल. बॅलन्स संपेल मग ना आमची आई फोनचं. आम्ही चौकशी करणार. आम्ही यांना विचारत नाही. मग काय कशाला विचारत मग? पण या दोन जावा एकत्र होतात ना भाऊजाई? हो, एकत्र. होय ना, एकत्र होतात म्हणजे तुम्हाला फोन नाही करत तर नाही करत, सांगायला पाहिजे ना. पण दोघी एकमेकींची बाजू घेत आहेत. आता त्या जावा आहेत ना. जावा आहे, त्यामुळे त्यांनी एक टीम तयार केली आहे आणि या नणंदबाईंची एक टीम तयार झाली आहे. बरं मला सांगा, तुम्ही आईला फोन करता? हो हो, फोन करते मग आई. आईला का नाही सांगत जरा दे वहिनीला फोन म्हणून? हो ना, आईला या कामात असतात. आता बोलतो बघा, त्यांना काम या असतं. कामात असतात ना. माझं म्हणणं काय एकच आहे, त्याही करायला पाहिजे आम्हाला एक तरी फोन महिन्यातून. करायला पाहिजे. महिना काय, मी म्हणतो आठवड्यातून एक केला पाहिजे. आठवड्यातून भले पण महिन्यातून तरी ते करायला पाहिजे जास्त अशी कामात इच्छा येतं. आहे. काय हो, असं म्हणणं आहे, जास्त कामात येते का महिन्यात? असं नाही, हा, फोन जास्त. करायचा ना. नणंदबाईंची एवढी छोटी इच्छा आहे, हो की नाही? मग आता बदल होईल. आता बदल होईल. आता होईल बदल. रोजच फोन फोन करणार तुम्ही? त्यांना कंटाळा येईल एवढं फोन करा. आमचे बाबांचा मित्र हार्मोनियम वाजवायचे. बाबामध्ये डेथ झाले 1 वर्षापूर्वी. तर माझी मुलं हार्मोनियम शिकण्यासाठी म्हणजे शिकत होते बाबांच्या बरोबर. तर त्यांचं ते अपुरं राहिलं. मग मी बाबांना आमंत्रित केलं. ते घरी येतात मुलांना शिकवण्यासाठी. तर आमच्या घरातले ते मेंबरच झाले ते. बोला, सांगा या कुटुंबाबद्दल. हे कुटुंब मी आल्यापासून आज मला वाटतं 3 महिने झाले, पण फार सुंदर कुटुंब आणि एकत्रीकरण आहे त्यांचं सर्वांचं. खरं सांगू का तुम्हाला, मी भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि मी मासुरी गावचा आहे.
तर मला वाटतं मी एवढं फिरलो तर एवढं कुटुंब असं चांगलं कुटुंब मी पाहिलंच नाही हो. इतकं सुंदर कुटुंब आहे. सर्टिफिकेट दिलंय हा तुम्हाला सर हा? आहेच ना ओरिजिनलच. वा वा वा. माझं नाव नम्रता आहे. ही माझी आई आहे. ते माझे मोठे मामा आणि ते छोटे मामा. मी लहानपणापासून मामाकडेच राहिलेली आहे. म्हणजे मामांनी मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे शिक्षणामध्ये म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि आताही करतात ते. असं शिक्षण वगैरे म्हणजे बालपण माझं तिथेच झालेलं आहे. मामाकडे सगळं मामाकडे. सगळं मामा, शिक्षण सगळं मामांनीच केलेलं आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत कुठलाही गोष्ट असेल तर तुम्ही आधी मामाशी बोलाल, मामीशी बोलाल की आईशी बोलाल? मी मामाशी बोलेन. म्हणजे ते माझ्या वडिलांच्या जागी आहेत असं बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. एवढं प्रेम आहे हो की नाही? आणि तुम्ही केलंय सुद्धा त्या कुटुंबासाठी एवढं. मी या सपाट कुटुंबाबरोबर 10 वर्षापूर्वी जुळलो, नम्रताबरोबर लग्न करून. मग या कुटुंबाबद्दल मला बोलायचं झालं तर म्हणजे त्यांच्या विचारांमध्येच एवढी साम्यता आहे का सगळ्यांना समावेश करून घ्यायचा त्या गोष्टी. त्याबरोबर एक मी जावा या नात्याने असं बोलेन की मला या घरी कधी गेलो कधी कमी पडून दिलं नाही. मला माझं असं काय हे नाही, पण मला तिथे नेहमीच चांगला मान दिला गेला आहे. कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कोणत्याही गोष्टीला विचारले जाते का एखादी ओपिनियन घेतलं जातं माझं, तर मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. या गोष्टीचा का आपल्याला विचारतात. या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. आता एक छोटासा प्रश्न आहे, तो जाऊबाई तुम्हाला आहे. तुम्ही जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या माऊलीला तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघा, पटकन उत्तर द्यायचंय. कोणी उत्तर सांगायचं नाही, गप्प राहायचं. तुम्ही बसलायत त्याच्या पाठीमागे पायऱ्या आहेत, त्या किती आहेत सांगा? 3 किंवा 4 असतील. अभिनंदन. 3 किंवा 4 अशासाठी म्हटलं की 1, 2, 3 आणि त्याचबरोबर चौथा टप्पा जो मुख्य असतो तो, त्यामुळे 3, 4 उत्तर बरोबर आलं. अभिनंदन माऊली. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला जाऊबाईंनी मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अंतिम टप्प्याकडे आपण आलेले आहोत. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आज क्षमा मागायची असेल तर आईचीच मागे. तुम्ही? मी सुद्धा तसं. कारण आज आम्ही इथे आलोय ते मनात थोडी तरी खंत अशी वाटते की जे आम्हाला रेशीम उद्योग करण्याची जी संधी आमच्या वडिलांमुळे जास्त प्रोत्साहन त्यांनी दिलं मला, की जरी हे करत असतील तरी यांचं मध्ये मन ढवळलं होतं की हे गोष्ट नाही करायची. पण बाबांनी मला अशी काही साथ दिली की मुली, तू माझ्या मुलीसारखी आहे, हिंमत सोडू नको. तू शेतीत जसं काम करते तसं हे काम तुला होईल, तू हे करच. आणि ते मी जिद्दीने करत राहिली. हे रस्त्यातून जायचे हे म्हणायचे सोडून दे, हा विषय सोडून दे तू. पण मी जिद्दीने पुढेच राहिली. मी स्वतः जाऊन पाणी सोडायची, स्वतः जाऊन पूर्ण खोदकाम करायची. माणसं केव्हा लागली तर माणसं घ्यायची आणि तो रेशीम उद्योग सुरूच ठेवला. आणि आजपर्यंत मला इथे येण्याची संधी मिळाली. आणि रेशीम उद्योग मला आज जे काही कष्ट केले त्या कष्टामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आणि माझ्या कुटुंबालाही समाधान मिळालं. त्याबद्दल मी समाधानी आहे. आणि तुमच्याबरोबर मला जी काही संभाषण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तर मी अजूनच समाधानी. धन्यवाद. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? जे काही यांनी माझ्या विरोधात ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी बदल करेन. आता माझा स्वभाव जर त्यांना वाटत असेल का तापट आहे किंवा जास्त बोलते तर मी तो बदल करेन. तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? माझ्या स्वभावात जर माझ्या कुटुंबाला वाटत असेल का यांनी बदल करावा, तो मी करायला तयार. आता मला तर वाटत नाही, मी तर माझ्या पद्धतीने कुटुंबाला घेऊन व्यवस्थित चालतो असं मला वाटतंय. त्यांना वाटत असेल तर. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जे आता बोललो तेच. काय? स्वतःच खरं. तिचं म्हणणं आहे माझंच मी करतो ते खरं, बाकी तुम्ही करता ते नाही बरोबर, असं त्याच्यात बदल करावा. एक मताने सगळ्यांचा निर्णय. पण हा विरोध कोणत्या विषयावर असतो? तर सांगतो थोडासा किस्सा. किस्सा. मुलांच्या बरोबर ही हार्मोनियम शिकते. बाबा आहेत तर तिचा आवडीचा विषय झालेला आहे. तर ही तिकडनं पोल्ट्री फार्ममधून काम करून येते, ही तिकडनं रेशीम उद्योगमधून काम करून येते. आता तिकडनं दोघी थकून येतात, ते आम्हाला दिसणं आम्ही दिवसभर थकतोय. आल्यानंतर दोघेही मिळून काम करायला पाहिजे की नाही. ही हार्मोनियम वाजवत ती एकटीच काम करते.
मग ते कुठेतरी आम्हाला लागते ना. मला माझं कुटुंब व्यवस्थित ठेवायचं असते. टाळ्यांचा कडकडाट झालाय तिकडे. बरं हे याच्यात बदल करतो. कळलं का? हो. म्हणजे ती बोलत होती ना मला काय काय बदल केला तर खोलून सांगितलं. हां. आता कळलं. उद्यापासून घरी आलं की आधी दोघींनी काम करायचं हां. आणि सगळी कामं संपली की हार्मोनियम घेऊन बसायचं. बसायचं. चला अशा तऱ्हेने हार्मोनियमचे असं झालं की सारे गम पधनिसा नीट कानावर एका सुरात ऐकायला ऐकायला येणार. येतील. आणि हे असं होणं हेच या घरात एका सुरात आहेत, एका तालात आहेत. आणखी जर छान व्यवस्थित थोडे थोडे स्वभावातले बदल झाले तर छान मंगल असं गाणं या घरामध्ये ऐकायला येईल. या घराच्या सुखासाठी मनापासून शुभेच्छा देत असताना तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार ते आता मला बघायचं आहे. तो खेळ 2 नणंदबाईंमध्ये होणार आहे आणि या 2 नणंदबाईंमध्ये ज्या जिंकणार त्या तुम्हाला पैठणी मिळवून देणार. चला आता बघूया काय होणार या खेळात. दोघींनाही 10 संधी आहेत. ती रिंग टाकायची आहे हा त्या स्टँडमध्ये. चला आधी तुम्ही. 1 1 2 आता तुम्ही. 'चला त्या माऊलीने ऑलरेडी 2 गुणसंख्या आहे तुमच्यासाठी. बरोबरी करण्याची संधी. अरे रे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. अत्यंत चिकाटीने रेशीम शेती करत राहिलेल्या या माऊलीचा आता सन्मान होतो आहे. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग झी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.